आपल्याकडे पाहिल्यानंतर कमीत कमी 10-5 जणांना आनंद झाला पाहिजे, असं आपला चेहरा असावा, असं आपलं जीवन असावं. आपण केलेल्या भजनाचा आनंद आपल्या चेहऱ्यावर ओसंडून वाहावा, आपला चेहरा समाधानी असावा. बरेच जण लग्नाच्या दिवशी जे हसले ते अजून हसायला तयार नाहीत. ते घरचे सुद्धा कदरलेत. घरचे म्हणतात अहो हे हसतच नाहीत, यांना जरा तुमच्याबरोबर घेऊन जाता का. जे लग्नाच्या दिवशी हसले त्याच्यावर अजून काही लॉकडाऊन नंतर तर काही अजून इतके डचकून येत हसायला. भजनामध्ये आनंद मिळतो, देवाच्या दरबारामध्ये आनंद मिळतो. हो, याकरताच नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान. हो, म्हणून तर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी आग्रहपूर्वक सांगितलंय, घ्या रे होऊ नका. घ्या तो आनंद घ्या, एकांत असो की लोकांत असो. माझ्या जगद्गुरूंनी भजनात आनंदच मारला. आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची अंग, आनंदाने आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाचे डोई आनंद तरंग. पूर्ण जीवन भजनामध्ये व्यतीत केल्यानंतर ज्यावेळी स्वतःचं कार्य पूर्ण होतंय त्यावेळी शहाणी माणसं स्वतःहून या जगाचा निरोप घेतात. शहाणी माणसं हा शब्द मी अगदी हेतुपुरस्कर वापरला. स्वतःचं काम पूर्ण झाल्यानंतर शहाणी माणसं थांबत नसतात आणि काम संपल्यानंतर थांबत असतात. ती माणसं बघा तुम्ही, आता काम संपल्यानंतर थांबत नसतात ती माणसं शहाणी असतात, आणि काम संपल्यानंतर थांबत असतात ती माणसं शहाणी नसतात. मी माफ करा मला. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या कार्याचा समारोप झाल्यानंतर त्यांनी स्वतःहून देवकरांना सांगितलं, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी, विनंती माझी वाढवेळ झाला उभा पांडुरंग. विश्वाचे मालक येण्याकरता आले. देवकारांना माझे जगद्गुरु म्हणतायत, हात जोडून सांगतायत, आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा. हे विशेषत्व आहे. आपल्याला सांगता येईल का आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. आपलं जाणं हे नक्की आहे, फक्त आपल्याला सांगितलेलं नाही. ज्या दिवशी आपला जन्म होतो ना त्याच दिवशी आपली मृत्यूची तारीख फिक्स झालेली असते. जसं हँडसेटला 2 रिचार्ज असतात, हँडसेटला रिचार्ज असतात ना. रिचार्ज एक कॉलिंगचा असतो आणि दुसरा डाटाचा असतो. हे दोन्ही रिचार्ज ज्या दिवशी मारले जातात त्याच दिवशी त्याची एक्सपायरी सुद्धा फिक्स असते. तसं हे तुमचं माझं शरीर म्हणजे पंचतत्वाचं सॉफ्टवेअर आहे. यालाही 2 रिचार्ज मारून दिलेत. ज्या दिवशी जन्म झाला ना त्याच दिवशी हे 2 रिचार्ज आहे. पहिला श्वासांचा आहे आणि दुसरा घासांचा आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. एकही श्वास कोणाला उष्ण मिळत नाही आणि एकही घास कोणाला उष्ण मिळत नाही. प्रमाण सांगतो, उपजल्या पिंडाते मरण सांगाते. ज्या दिवशी पिंडाचा उपज झाला त्याच दिवशी मरण त्याच्या बरोबर असते. रंजाडे महाराज जरी बोलताना दिसतोय तरी त्याचा शेवटचा श्वास हा कोणत्या दिवशी तो घेणार आहेत हे नक्की आहे आणि ठरलेलंच असतंय ते दादा. जातस्य ही ध्रुवर मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य तस्मात् परिहार्यर्थे नत्वम शोची तुमर्हसी. श्रीमद भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायातील 27व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये स्वतः भगवान श्रीकृष्ण परमात्मा मृत्यूवर चिंतन करतात की अर्जुना, या मृत्यू लोकातील अंतिम सत्य जर काय असेल तर ते फक्त आणि फक्त मृत्यूच आहे. विठ्ठला विठ्ठला तुमचं माझं जाणं हे सामान्य आहे, संतांचं जाणं हे विशेष आहे. जगद्गुरूंनी देहूकारांना सांगितलं, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी या विश्वाला सांगितलं
22व्या वर्षी हे विश्व आनंददायी करून माझे ज्ञानदादा या विश्वाचा निरोप घेतात. त्यावेळी विश्वाचे डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. मंडळी ढसढसा रडत होती. ज्या ज्ञानदादाने आपल्या मुखातल्या गोडव्याने हे विश्व वारकरी केलं. आपल्याला विचारलं तुमचं घर कुठे आहे, तर आपण आपल्या गावचं नाव सांगतो. दादा या गावात माझं घर आहे. माझ्या माऊलींना विचारलं होतं तुमचं घर कुठे आहे, त्यावेळी माऊलींनी एका गावाचं नाव नाही सांगितलं. हे विश्वाची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणाची झाला. या विश्वातील प्रत्येक जीव हा माझ्या घरातला आहे. याकरता फार मोठी स्वभावाची श्रीमंती लागते दादा. आपली नजर ही आपल्या पायापर्यंतच पोहोचते. माझ्या ज्ञानदादाची नजर ही विश्वातील प्रत्येक जीवाच्या अंतःकरणापर्यंत पोहोचते. हे विशेषत्व आहे. आपली नजर किती छोटी सांगू तुम्हाला, किती छोटी आहे, किती छोटी आहे. जर अमेरिकेत लाईट गेली तर जनरेटर चालू होतं, रशियात लाईट गेली तर इन्व्हर्टर चालू होतं. आपल्याकडे लाईट गेली तर आपण आपल्या पोरांना बाहेर पाठवतो. बगरी बाहेर जाऊन आपलीच गेली लाईट का की गावची गेली. पर त्याच्यात जर समजा गावातली लाईट लागलेली असतील आणि फक्त आपलीच गेलेली असेल तर आपण म्हणू का हे विश्वाची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. की आपली नजर फार छोटी आहे दादा. माझ्या ज्ञानदादानं त्रास देणारचंही कल्याण होवो ही भगवंताकडे प्रार्थना केली आहे. त्रास देणाऱ्या मंडळींचे कल्याण होवो. आपण त्रास देणाऱ्याला विसरत नाही आयुष्यभर. माझे ज्ञानदादा म्हणतात दुरितांची तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पावो, जो जेवांचील तो तेला प्राणी जात, प्राणी जात. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. त्रास देणाराचे कल्याण होवो. काय श्रीमंती आहे. स्वतःहून माझे ज्ञानदादा या विश्वाला सांगतात मला संजीवन समाधीस्थ व्हायचे. हे विशेषत्व आहेत दादा. विश्व रडलं होतं, विश्वाचे मालक रडले होते. श्री गुरु निवृत्तीनाथ दादा कालपर्यंत प्रवृत्तीवर नव्हते. आज मात्र श्री गुरु निवृत्तीनाथ दादा ढसढसा रडू लागले. नामदेव रायांनी पाहिलं दादा कधी रडत नाही, आज मात्र रडत आहेत. माझे नामदेव राय पळत पळत गेले. भगवान पांडुरंग परमात्म्यांना सांगितलं देवा हो देवा, अहो श्री गुरु निवृत्तीनाथ दादांची समजूत तुम्ही काढा जरा. दादा आज भावना विगत झाले. त्यावेळी भगवान पांडुरंग परमात्मा श्री गुरु दादांकडे जातात. त्यांचा हात पकडून माऊलींकडे आणतात. एका बाजूने भगवान पांडुरंग परमात्म्यांचा हात आहे आणि दुसऱ्या बाजूने माझ्या माऊलींच्या श्री गुरु निवृत्तीनाथ दादांचा हात आहे. एका बाजूला विश्वाचे मालक भगवान पांडुरंग परमात्मा आहे आणि दुसऱ्या बाजूला ज्यांच्यामुळे उद्धार झाला ते श्री गुरु निवृत्तीनाथ दादा आहे. काय भाग्य आहेत माऊलींचं. देवनिवृत्ती यांनी धरली दोणीकर, जातो ज्ञानेश्वर. समाधी स्थानावरती बसायला जाताना या दोघांनी हाताला धरला. नदीची या मासा घातली माझवण, तैसेची जनवण कालवले. दाही दिशा धुंद उदय असता माझी, तैसेची गगन गालवले. नामदेवराव वर्णन करतात, अरे वारकरी रडत होते. जे वारकरी म्हणत होते आम्ही माऊलींना आत्ताच पाहिलं हो, घेऊ द्या दर्शन आणि राहू द्या माऊलींना. अरे ज्या माऊलींनी आपल्या अंतःकरणातील भावविश्वाद्वारे अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीण तिन्ही लोक ही प्रतिज्ञा केली आणि या विश्वातली विषमता दूर करून जयाने घातले मुक्तीची गवांदी, मिळविली मांदी वैष्णवांची. हा वैष्णवांचा मेळा ज्ञानदादाच्या मुखातील गोडव्यामुळे तयार झालात. आनंद प्रत्येकाच्या अंतःकरणामुळे फक्त माऊलींमुळेच पोहोचला. वारकरी देवाला विनंती करत होते, देवा आज माऊलींचं समाधीस्थ होणं म्हणजे या विश्वातला आनंदच जाणं आहे. मुखात सुखाची साखर ठेवून झोडली जन्माची नाती, रामाच्या रूपात झपला माणूस मारुती रायाची छाती. वाघाची लीलानी कपाळी टिळा, तू उजेड अंधारासाठी. भनक भीतीची नवती भवती, आभाळ रे माझ्या पाठी.
सोडोनी किनारा मनाच्या घोडीचा सारंग हरवला माझा आनंद 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 हरपला. या विश्वातील माऊलींचं जाणं म्हणजे या विश्वातील प्रत्येकाच्या अंतकरणातील आनंदाला समाधी लागणं होतं दादा. त्यावेळी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांसारखे महात्मे सुद्धा ढसढसा रडत होते. गेले दिगंबर ईश्वरा विभूती गेले दिगंबर ईश्वरा विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी जगा माझी राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. गेले दिगंबर ईश्वरा विभूती गेले दिगंबर ईश्वरा विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा राहिल्या त्या कीर्ती जगा गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. आता अभंगाची प्रस्तावना थांबवतो. इथून अभंगात आपण प्रवेश करू. आपल्यासारखे अनेक जीव मात्र या मृत्यू लोकांमध्ये आलेत. सगळ्यांची कीर्ती शिल्लक राहिली का? माफी मागून बोलतो मी. आपल्या परिवारात जेवढी माणसं येऊन गेले त्यांचे सगळ्यांचे फोटो आहेत का घरात? तुम्ही माफ करा मला, आहेत का? मग याचा अर्थ कीर्ती शिल्लक राहिली नाही. पण योगीराज तुकाराम बाबा खेडलेकरांचा फोटो घरात नाही असं आपल्या परिसरात एकही घर पाहायला मिळणार नाही. हो, याला म्हणतात राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. आपण आपल्या पुढच्या पिढीला जाऊन सांगणार आहेत की अरे घर किती मोठं बांधा, पण आपल्या घरात जेवढे फोटो आहेत ना, तो माऊली ज्ञानोबारायांचा असेल, तो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा असेल, तो योगीराज तुकाराम बाबांचा असेल, योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांचा असेल, स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांचा असेल, या महात्म्यांचे फोटो त्याच घरातच पाहिजे. घर किती मोठं बांधा, पण आपली वास्तू मात्र या महात्म्यांच्या कृपेनच पवित्र होते. विठ्ठला 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 विठ्ठला. याला म्हणतात काळ सार्थक केला त्याने. जेवढा वेळ मिळाला ना मनोहर दादा, तेवढा वेळ जर आपला सत्संगात गेला, भजनात गेला, साधू संतांच्या सेवेत गेला, घरातील वडीलधाऱ्यांच्या सेवेत गेला, तर आपल्याला देवाची वेगळी सेवा करायची गरज नाही. ह्याची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या. बस आपल्याला मिळालेला जन्म आणि त्या जन्मात मिळालेला जेवढा काळ आहे तो धन्यतेपर्यंत पोहोचणं. त्याकरता संत श्रेष्ठ निळोबाराय साधना सांगतात. अभंगाचं पहिलं नाम वाचे श्रवण कीर्ते 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 वाचे श्रवण कीर्ते नाम वाचे श्रवण कीर्ते
आणि आमचा विनेकरी बाबा करता एकदा जोरदार टाळी वाजवा बरं. वा 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 वा. विनेकरी बाबाची दृष्ट काढा बरं दररोज. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. भजनामध्ये कीर्तनामध्ये अंतःकरणापासून आनंद घेण्याकरता अवस्था आहे. गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने. आणि परमार्थामध्ये समाधान यातच मिळत आहेत. आपल्याकडं पाहिल्यानंतर कमीत कमी 10-5 जणांना आनंद झाला पाहिजे, असं आपला चेहरा असावा, असं आपलं जीवन असावं. आपण केलेल्या भजनाचा आनंद आपल्या चेहऱ्यावर ओसंडून व्हावा, आपला चेहरा समाधानी असावा. बरेच जण लग्नाच्या दिवशी जे हसले ते अजून हसायला तयार नाहीत. ते घरचे सुद्धा कदरलेत. घरचे म्हणतात अहो हे हसतच नाहीत, यांना जरा तुमच्याबरोबर घेऊन जाता का. जे लग्नाच्या दिवशी हसले त्याच्यावर अजून काही लॉकडाऊन नंतर तर काही अजून इतके डचकून येत हसायला. भजनामध्ये आनंद मिळतो, देवाच्या दरबारामध्ये आनंद मिळतो. हो, याकरताच नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान. हो, म्हणून तर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी आग्रहपूर्वक सांगितलंय, घ्या रे होऊ नका. घ्या तो आनंद घ्या. एकांत असो की लोकांत असो, माझ्या जगद्गुरूंनी भजनात आनंदच मारला. आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाचे डोई आनंद तरंग. आनंदाची अंग आनंदाची अंग, आनंदाने आनंदाचे डोई आनंद तरंग. आनंदाचे डोई आनंद तरंग. मुखाने भगवंताचं नामस्मरण करावं, त्यात आनंद मिळतो. आपल्याला जे वाचा दिली ती भजना करताच दिली आहेत. जगद्गुरूंचं स्पष्ट म्हणणं आहे, तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा वावुगी हे वाचा वेचू नये. ज्याला संसारामध्ये आनंद घ्यायचा असेल ना, त्याने आजच्या कीर्तनातून 2 गोष्टी घरी घेऊन जा. आज समाधानच मिळेल आपल्याला. कीर्तनातून 2 गोष्टी घरी घेऊन जा. आपल्याकडे या 2 गोष्टी असाव्यात. एक, जिभेवर साखर कारखाना असावा आणि मेंदूत बर्फाचा कारखाना असावा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. इन माउथ शुगर फॅक्टरी, इन ब्रेन आईस फॅक्टरी. वाक्य फार छान आहे. जिभेवरील माधुर्याने माणसं जोडली जातात. जिभेवरील माधुर्याने माणसं जोडली जातात आणि मेंदूतील शीतलतेने जोडलेली माणसं टिकून राहतात. ही आपली श्रीमंती असते दादा. फक्त जोडणं महत्वाचं नाही, तर ती मंडळी सांभाळणंही महत्वाचं आहे. आपलं ऐश्वर्य, आपली संपत्ती जर मोजायची असेल तर ती बँक बॅलन्सवर कधीच मोजू नका. कारण आपल्या आजोबाचाही बॅलन्स होता, वडिलांचाही बॅलन्स आहेत आणि आपला सुद्धा बॅलन्स राहणार आहेत. त्या नवं काय नसणार आहेत. तर आपलं ऐश्वर्य मोजायचं असेल तर आपल्या दुःखाच्या प्रसंगामध्ये रक्ताची मंडळी येत असतात, ती स्वभावानं श्रीमंतच असतात. वाक्य फार छान आहे. आपलं ऐश्वर्य मोजायचं असेल तर रक्ताच्या पलीकडची मंडळी किती आपल्या दुःखात सहभागी झालेत ना, त्यांचं डोळे भरून स्वागत करा. कारण ती आपण कमावलेली वैयक्तिक श्रीमंती असते दादा. ती श्रीमंती असते. पण जिभेवर माधुर्य ठेवा. माझे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बोलणं कसं असावं. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ, अमृताची मुखी अमृताचे वाणी, देह देवाचे कारणी.